या प्रांगणात आज आपण सर्वजण महाविद्यालयाचा वार्षिक गुणगौरव सोहळा म्हणजे बागलाण स्नेहतरंग साजरा करीत आहोत। आजचा हा क्षण आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा आहे, कारण आज आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी येथे जमलेलो आहोत। आज या मंगलमय वातावरणात आपली उपस्थिती एक मांगल्याचं प्रतीक आहे। दिग्गजांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभा मंडपामध्ये बसलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं मी प्राध्यापक सुवर्णा पवार सहर्ष स्वागत करते। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। 21व्या शतकाच्या एका मोठ्या बदलाच्या आणि स्पर्धेच्या उंबरठ्यावर आज आपण इथे उभे आहोत। मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आपले हे महाविद्यालय अध्ययन, अध्यापन, संशोधन, साहित्य, क्रीडा व कला अशा बहुआयामी क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करण्यास कटिबद्ध आहे। पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेले हे आपले महाविद्यालय शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता हे ब्रीद घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्यास प्रयत्नशील आहे। तेव्हा सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा स्वागत करते आणि आपल्या महाविद्यालयाच्या संगीत विभागाला विनंती करते की त्यांनी स्वागत गीत प्रस्तुत करावे। Lisa
अध्यक्षपदी विराजमान झालेले, कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या कार्यात गरुड झेप घेणारे, ज्ञान मंदिरातील कळसावर विराजमान असणारे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चिटणीस सन्माननीय आदरणीय श्री दिलीप भाऊसाहेब दळवी साहेब। आज या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत खानदेशचे सुपुत्र अशी ओळख असणारे, छोट्या व मोठ्या दोन्ही पडद्यांवर आपला विनोदी ठसा उमटविणारे प्रसिद्ध कलाकार माननीय श्री श्याम सुंदरजी राजपूत। सोबतच व्यासपीठावर उपस्थित आहेत संस्थेचे बागलाण तालुका संचालक व आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर प्रसाददादा सोनवणे, तसेच मालेगाव तालुका संचालक आरके अण्णा बच्छाव। संस्थेच्या महिला संचालिका व आपल्या सर्वांच्या मातृतुल्य सन्माननीय शालनताई सोनवणे। वरिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट पंडितरावजी भदाणे। सोबतच व्यासपीठावर उपस्थित आहेत कनिष्ठ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद तात्या सोनवणे व व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम विकास समितीचे अध्यक्ष माननीय मिका नाना सोनवणे। महाविद्यालयाचे प्राचार्य व आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर विजयजी वेदने सर। महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम सर। महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्राचार्य उपप्राचार्य राजेंद्र वसईत सर। महाविद्यालयाच्या उपप्राचार्या माननीय श्रीमती सुनीता शेवाळे मॅडम। महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख श्री राहुलदादा सोनवणे व निलेश शेवाळे सर। मी सन्माननीय व्यासपीठाला अशी विनंती करते, अतिथींच्या आगमनाने उजळले भवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, सर्व क्षणांना जपून होईल एक आठवण, संस्कृतीचा सन्मान करूया करुणी प्रतिमा पूजन। त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले सटाणा नगर परिषदेचे सन्मान्य उपनगराध्यक्ष सुमित भाऊ महेशजी सोनवणे नगरसेवक, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक शरदजी भांबरे, तालुका अध्यक्ष बीजेपी शशिकांतजी कापडणीस, देवेंद्रजी वाघ, डॉक्टर गवळी, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण सर्वांनी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करू। गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विशेष अतिथी, बागलाण तालुक्याचे प्रथम नागरिक माननीय आमदार दिलीपजी बोरसे, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे चिटणीस माननीय दिलीप भाऊसाहेब दळवी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ संचालक आरके अण्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या बागलाण नगरीच्या प्रथम महिला संचालिका
शालनताई सोनवणे, त्याचप्रमाणे माननीय प्रसाददादा सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सटाणा नगरीचे उपनगराध्यक्ष श्री वाघ साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक मयूरजी सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रात्रे मामा, ज्येष्ठ पत्रकार कैलासजी येवला, त्याचप्रमाणे श्री शशिकांतजी कापंडीस, देवेंद्रजी वाघ, बागलाण तालुका भाजपा अध्यक्ष श्री शरदजी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आपल्या महाविद्यालयाचे सर्व शाखा प्रमुख, समोर उपस्थित सर्व आपले प्राध्यापक वर्ग, ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेले असे सर्व तुम्ही विद्यार्थी, प्राध्यापकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी, मला तरी वाटतं आपले मेन गेस्ट आहे. मेन गेस्टचं नाव या ठिकाणी आवर्जून शेवटी घेतो आहे, कारण ते आपल्या कार्यक्रमाचे आकर्षण आहे की जे गेल्या जवळपास 2006 पासून या ठिकाणी विविध मालिका, चित्रपट यामध्ये काम करीत आहेत. असे सर्वांच्या परिचयाचे, विशेषतः सोनी टीव्हीवर जी काही महाराष्ट्राची हास्य जत्रा, या हास्य जत्रेचे आजपर्यंत जवळपास 100 त्या ठिकाणी भाग झालेले आहेत आणि या बरेचशा त्या स्किटमध्ये आपल्या समोर खास करून आपल्या मायबोली जी काही अहिराणी आहे, त्या अहिराणी भाषेमध्ये आपल्याशी ते संवाद साधत असतात. असे आजचे प्रमुख आकर्षण श्री श्याम सुंदरजी राजपूत, या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मराठा विद्याप्रसारक समाज आणि सटाणा महाविद्यालय यांच्या वतीने मी आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो. बंधूंनो, आपल्याला माहित आहे की आपलं जी काही मातृसंस्था आहे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, ही 1914 या वर्षी 111 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झालेली संस्था, ज्याचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर DR भोसले, कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे, कर्मवीर काकासाहेब वाघ अशा असंख्य अशा ज्ञान धुरीणांनी या आपल्या संस्थेची मुहूर्तमेढ नेवली आणि उच्च शिक्षणाचं महत्त्व ओळखून 1967 साली हे आपल्या संस्थेचं पहिलं महाविद्यालय सटाणा ह्या नगरीमध्ये सुरू झालेलं आहे. सुरुवातीला फक्त 90 विद्यार्थ्यांवर सुरू झालेलं हे महाविद्यालय आजची जर आपण विद्यार्थी संख्या लक्षात घेतली तर ती 3222 इतकी विद्यार्थी संख्या आपल्या महाविद्यालयाची आहे. आपण सर्वच क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी खूप नेत्रदीपक असं यश संपादन करत आहोत. जे काही महाविद्यालयाची ओळख नॅकवरून होते, त्या नॅकचं आपल्या महाविद्यालयाचं 4 वेळेस आपलं मानांकन आणि पुनर्मानांकन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की मागील तिन्ही मानांकनमध्ये आपलं महाविद्यालय ए श्रेणी प्राप्त असं त्या ठिकाणी महाविद्यालय आहे. त्याचप्रमाणे
मागील वर्षी आपल्या महाविद्यालयाला दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुणे विद्यापीठाचा जो मानाचा पुरस्कार आहे तो सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हा सुद्धा आपल्या महाविद्यालयाला मागील वर्षी मिळालेला आहे. त्याच्यात अजून मानाचा तुरा म्हणून मागील 2 वर्षापासून जे काही पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ज्या काही क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात या क्रीडा स्पर्धेचं दुसऱ्यांदा यजमान पद हे सुद्धा आपल्या महाविद्यालयाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. महाविद्यालयाची अजून एक त्या ठिकाणी अभिमानाची बाब म्हणजे आपलं महाविद्यालय हे ग्रामीण भागातील महाविद्यालय आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये गरीब होतकरू सर्व समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी बहुजन समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात आणि अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी SC, ST, OBC आणि फिजिकली हँडिकॅप या अशा विद्यार्थ्यांसाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या स्वायत्त संस्थेकडून मागील 3 वर्षामध्ये आपल्या महाविद्यालयाला जवळपास 65 लाखापर्यंत स्कॉलरशिप ही जवळपास 1000 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहे. ही स्कॉलरशिप रेग्युलर स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या महाविद्यालयामध्ये 11वी ते PhD पर्यंत आपलं महाविद्यालयामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य, त्याचप्रमाणे व्होकेशनल, BO, कॉम्प्युटर, BBA अशा विविध शाखांचं ज्ञानदान हे आपल्या महाविद्यालयामध्ये होत असतं. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविद्यालयामध्ये आपण अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो, जसे क्रीडा, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, महाविद्यालय ग्रंथालय, शिष्यवृत्ती सुविधा, महाविद्यालयात कार्यरत असलेले विविध मंडळे त्याद्वारे राबविले जाणारे उपक्रम आणि या सर्वांच्या वतीने आपण काळाच्या आणि वेळेच्या निकषावर विद्यार्थ्यांना कसे पुढे जाता येईल यासाठी सदैव असं मार्गदर्शन करत असतो. आपण या निकालाची उज्ज्वल परंपरा ही आपण त्या ठिकाणी कायम ठेवलेली आहे. या वर्षीचा जो काही आपला कनिष्ठ विभागाचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये कला शाखेचा 90%, वाणिज्याचा 92% आणि विज्ञान शाखेचा आणि MCVC शाखेचा 100% निकाल लागलेला आहे. वरिष्ठ महाविद्यालयाचा विचार केला तर आपल्या कला शाखेचा 51%, वाणिज्य शाखेचा 92%, विज्ञान शाखेचा 77%, संगणक विभागाचा पण 91%, BBAचा पण 91% आणि जर आपण MA, MCOM, MSCचा जर विचार केला तर MA आणि MSc याचा 100% आणि MCOMचा 87% निकाल आपल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी लागलेला आहे. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे उपक्रम कार्यक्रम आपण त्या ठिकाणी राबवत असतो. त्याच्यात विशेष असे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये एक जो असतो आपल्या महाविद्यालयाचा समाज दिन किंवा संस्थेचा समाज दिन. या वर्षीचा समाज दिन आपण 19 ऑगस्ट 2025 रोजी आपण साजरा केलेला आहे. या समाज दिनासाठी आपल्या संस्थेचे माजी प्राचार्य किंवा आपल्या महाविद्यालयाचे सुद्धा ते माजी प्राचार्य आहे डॉक्टर किशोर पवार यांना आपण प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यांनी सुद्धा आपल्या संस्थेबद्दल एक चांगले गौरव उद्गार त्या ठिकाणी काढून बहुजन समाजातील तळागाळातील समाजाला शिक्षणाच्या गंगेत आणण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे असं प्रतिपादन त्या ठिकाणी केलेलं आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये आपले जे काही राष्ट्रीय सेवा योजनेचं जे काही विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर हे देवळाने या गावी आपण 7 ते 13 जानेवारी या दरम्यान घेतलेला आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार दिलीपजी बोरसे, त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे चिटणीस आदरणीय दिलीपजी दळवी, तालुका संचालक
डॉक्टर प्रसाददादा सोनवणे, महिला संचालिका शालनताई सोनवणे, तालुका संचालक विजय नाना पगार, माननीय ॲडव्होकेट रमेशचंद्रजी बच्चाव यांच्यासह विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा सुद्धा मध्ये घेण्यात आली होती. पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पनेतून वनराई बंधारा. त्याचबरोबर या शिबिरात संगणक साक्षरता शिबिर, महिला शिक्षण, आरोग्य सर्वे, रस्ता सुरक्षा अभियान, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, नेत्र आणि मोतीबिंदू रक्त तपासणी शिबिर या ठिकाणी घेण्यात आले. या शिबिरात इलेक्ट्रॉनिक विभागामार्फत वीज संदर्भात, प्राणीशास्त्र विभागामार्फत बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासंबंधात ग्रामस्थांची जनजागृती करण्यात आली. सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे सायंटिफिक सर्वे करून हिमोग्लोबिन व काही कुपोषित असे कोणी बालक या परिसरामध्ये आहेत का, त्याचप्रमाणे रक्तगट तपासणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. 185 जणांची त्या ठिकाणी मोफत तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे वृक्षारोपण, हर घर तिरंगा अभियान, मतदान, जनजागृती, घनकचरा व्यवस्थापन असे विविध प्रकारचे उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेले आहेत. एकता व अनुशासन हे ब्रीद असलेल्या राष्ट्रीय सेवा छात्रसेना विभागाअंतर्गत छात्र सैनिकांनी नियमित प्रशिक्षणाबरोबर उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी आपले 6 छात्र सैनिकांनी विभागीय शिबिरात भाग घेऊन विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. महाविद्यालयाचा 15 ऑगस्ट 26 जानेवारी रोजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध संचलन करून तिरंग्याला अभिवादन केले. यावर्षी विभागातील 4 कॅडेट्स भारतीय सैन्य दलात अग्निवीर व 6 कॅडेट्सची पोलीस दलात या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे संशोधनाचे बीज रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जे काही आविष्कार स्पर्धा आयोजित केली जाते त्यामध्ये एकूण 60 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन 37 नाविन्यपूर्ण असे संशोधन प्रकल्प त्या ठिकाणी सादर केले आहेत. त्यात एकूण 16 संशोधन प्रकल्पांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आणि त्यामध्ये आपल्या महाविद्यालयातील कुमारी ऋतुजा सावंत, वैभव शेवाळे, चैतन्य जाधव, हर्षल वाघ या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर त्या ठिकाणी निवड झाली. तेथे त्यांनी आपले संशोधन प्रकल्प सादर केलेले आहेत. महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विविध विभागांतर्गत विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात येते. त्यामध्ये क्षेत्रभेट बरोबरच निबंध स्पर्धा, पोस्टर, रांगोळी या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित जल्लोष 2025 या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सटाणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. 62 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि विविध कला प्रकारांमध्ये त्यांनी पारितोषिक सुद्धा त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. संस्थेतर्फे जी काही युवा स्पंदन स्पर्धेची प्रथम फेरी त्या ठिकाणी मालेगाव येथील सोयगाव महाविद्यालयामध्ये जी झाली त्यामध्ये सटाणा महाविद्यालयाने केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय अशी आहे. प्राथमिक फेरीत या सटाणा महाविद्यालयातून 17 कला प्रकारांमध्ये त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. त्यापैकी 10 कला प्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक मिळून केटीचेम येथील अंतिम फेरीमध्ये एकूण 4 कला प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय युवा दिन, मतदार जागृती दिन, योगा दिन, पर्यावरण दिन, राष्ट्रीय सेवा योजना दिन, एड्स दिन, संविधान दिन, वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, कारगिल विजय दिन तसेच समाजात आदरणीय असणाऱ्या विभूतींच्या जयंती पुण्यतिथी नेहमीच साजऱ्या केल्या जातात. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम उपक्रमांचे आपण आयोजन करत असतो. त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, पोस्टर, निबंध, मेहंदी, रांगोळी, काव्यवाचन, पुष्परचना, पाककला यासारख्या स्पर्धांचे आयोजन आपण यावर्षी केलेलं होतं. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील अनेक विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या क्षेत्रभेटी सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केला होता. यामधला जो काही उद्देश होता तो विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हाच होता.
विद्यार्थी विकास मंडळामार्फत महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजना, निर्भय कन्या अभियान, रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती, नवउद्योजकता, व्यवसाय समुपदेशन यासारखे कार्यक्रम उपक्रम आपण यशस्वीपणे राबवलेले आहेत. सांगायला अभिमानाची गोष्ट म्हणजे गेल्या 3 वर्षापासून जी काही महाराष्ट्र शासनातर्फे माझी शाळा सुंदर शाळा हा जो काही उपक्रम राबविला जातो, मागील 3 वर्षामध्ये आपलं महाविद्यालय हे तालुका स्तरावर त्या ठिकाणी प्रथम आलेलं आहे. 2 वर्षापूर्वी आपलं महाविद्यालय जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांकावर आलेलं आहे आणि आत्ता सुद्धा टप्पा 3 मध्ये काल परवाच या ठिकाणी जिल्हास्तरीय समिती त्या ठिकाणी आपल्याला भेट देऊन गेलेली आहे आणि त्याचा लवकरच जो रिझल्ट आहे तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे जो काही जागतिक लेवलचा पुणे बुक फेस्टिवल आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे त्या ठिकाणी आयोजित केला होता. त्या बुक फेस्टिवलमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड ब्रेक असं कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये 1535 विद्यार्थ्यांनी आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी घेतलेल्या प्रतिज्ञेचे वाचन करून व्हिडिओ तयार करून त्या संकेतस्थळावर आपण अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांबरोबर आमचे जे काही प्राध्यापक आहेत ते सुद्धा मागे नाहीत आहेत. सो बदलता काळ आणि परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राध्यापक नेहमीच आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. महाविद्यालयातील 37 प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोध निबंध सादर केलेले आहेत. 30 प्राध्यापकांनी PhD पदवीसाठी नोंदणी केलेली आहे. 2 प्राध्यापकांनी यावर्षी PhD प्राप्त केलेली आहे, तर 6 प्राध्यापकांनी आपले शोध निबंध त्या ठिकाणी विविध विद्यापीठांना सादर केलेला आहे. विविध विद्याशाखेतील विविध प्राध्यापकांनी या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण 25 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्याचप्रमाणे 14 पेटंट सुद्धा त्या ठिकाणी आपल्या प्राध्यापकांनी प्रकाशित केलेला आहे आणि जवळपास 70 ते 80च्या वरती संशोधन पेपर हे विविध प्रकारच्या जर्नल्समध्ये त्या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे. आपल्या महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मागे नाही आहे. वरिष्ठ असो किंवा कनिष्ठ असो, दोन्ही गटातील विद्यार्थी हे विविध जिल्हा, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. यामध्ये सांगायला आनंद वाटेल की जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग ज्या काही ज्युनियर विभागाच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये आपला विद्यार्थी विश्वजित कदम हा 105 वजन गटामध्ये जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे कालच विभाग स्तरावर त्या ठिकाणी स्पर्धा झालेला आहे आणि त्या विभाग स्तरावर सुद्धा तो विजेता होऊन उद्या राज्य स्तरावर ज्या काही स्पर्धा होणार आहेत वेट लिफ्टिंगच्या 2 तारखेला त्या स्पर्धेसाठी हा विश्वजित निकम विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं महाविद्यालयाचं नाव विज्युअल करणार आहे. त्याचप्रमाणे विशाल भाऊसाहेब चव्हाण हा वजन गट 74 मध्ये प्रथम आणि दुर्गेश जाधव वजन गट 53 मध्ये आपल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी द्वितीय आलेला आहे. दोघांची विभागीय स्पर्धेसाठी सुद्धा निवड झालेली आहे. नुकत्याच ज्या काही सटाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले सन्माननीय नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांचा संयुक्तिक सत्कार या महाविद्यालयातर्फे आपण आयोजित केलेला होता. त्या सत्कार समारंभ प्रसंगी आपल्या महाविद्यालय परिवारातर्फे सन्माननीय सरचिटणीस माननीय नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते आणि माननीय विश्वासजी मोरे चिटणीस, माननीय दिलीपजी दळवी, सभापती बाळासाहेबजी क्षीरसागर, उपसभापती देवरामजी मोगल, तसेच बागलाण तालुका संचालक प्रसाददादा सोनवणे, महिला संचालिका शालनताई सोनवणे, देवला तालुका संचालक विजयजी पगार, मालेगाव तालुका संचालक ॲडव्होकेट आडके अण्णा, चांदोड तालुक्याचे संचालक माननीय डॉक्टर सयाजीराव गायकवाड, त्याचप्रमाणे आपल्या तिन्ही
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बदाणे बापू, प्रल्हाद तात्या आणि भिका नाना यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्या या सर्व वाटचालीमध्ये जे काही विविध कार्यक्रम उपक्रम आपण महाविद्यालयातर्फे घेत असतो, या वाटचालीमध्ये आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी डिकले, उपाध्यक्ष माननीय विश्वास बापू मोरे, सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, उपसभापती देवराम अण्णा मोगल, सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे, चिटणीस दिलीप भाऊसाहेब दळवी, त्याचप्रमाणे आपल्या बागलाण तालुक्याचे संचालक प्रसाददादा सोनवणे, आपल्या शालनताई सोनवणे, त्याचप्रमाणे आपल्या मालेगावचे संचालक आर के अण्णा असतील, देवळाचे संचालक विजू नाना असतील, कळवणचे संचालक रवी बाबा असतील, या सर्वांचं वेळोवेळी आणि त्याचप्रमाणे आपल्या तीनही व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचं आपल्याला वेळोवेळी असं मार्गदर्शन या ठिकाणी मिळत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आणि पाठिंब्यामुळेच आपण या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करू शकलो आहे. त्यामुळे सर्वांचं आपलं या ठिकाणी आपण आभार मानणं हे आपलं सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. आज आपण जो काही वर्षभर जे काही कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत, या सर्व कार्यक्रमामध्ये किंवा स्पर्धांमध्ये, अभ्यासामध्ये जे विद्यार्थी त्या ठिकाणी चांगलं नेत्रदीपक असं यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे, ह्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी काम आहे. आणि म्हणून खास आपल्यासाठी एक चांगला पाहुणा आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आणि ते जे पाहुणे हे आपल्या समोर उपस्थित आहेत ते श्री श्याम सुंदरजी राजपूत. आपल्याला सांगायला अभिमान आहे की आपल्या शेजारील जिल्ह्यातीलच चाळीसगाव तालुक्यातील श्री गावाचं नाव कसगाव जे आहे, त्या कसगावचे ते रहिवासी आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रहिवास असतात आणि त्यांचं काम जे आहे हे मुंबई त्या ठिकाणी असतं. 2006 पासून ते विविध जे काही टी व्ही मालिका असतील, नाट्य असतील आणि त्या ठिकाणी सिनेमा असतील, या सिनेमामध्ये ते त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांची खास ओळख म्हणजे ते आपल्या जे काही मायबोली आहे, जी आपली मातृभाषा आहे, जी अहिराणी भाषा आहे, या अहिराणी भाषेचं प्रमोशन ते जागतिक किंवा संपूर्ण राष्ट्र लेवलवर त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे काही आपले आजचे पाहुणे आहेत त्यांच्याबद्दल जर आपल्याला बोलायचे असेल तर त्यांचे सगळ्यात प्रसिद्ध जी मालिका सोनी टी व्हीवर जी आहे, जिचे जवळपास 1000च्या वरती एपिसोड त्या ठिकाणी झालेले आहेत, महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय मालिकेमधून ते विनोदी भूमिका त्या ठिकाणी करत असतात. त्यांनी हसवा पसवी, गोची प्रेमाची, जावे प्रेमाच्या गावा, कशाचा भारत, बसलो चरत यासारख्या व्यावसायिक नाटकात, येड्याची जत्रा, मस्त चाललंय आमचं, पुणे वाया बिहार, लय भन्नाट या सिनेमामध्ये, तर या गोजीरवाण्या घरात, बाजीराव मस्तानी, कॉमेडीची बुलेट ट्रेन पासून खरं तर त्यांनी आपलं करिअर सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे विठू माऊली, जय मल्हार, लक्षा यासारख्या मालिकामध्ये त्यांनी विनोदी भूमिका सादर करून प्रेक्षकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेले आहे. त्यामुळे असे एक चांगले कलाकार आज आपला कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आणि व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय अतिथी, त्यामुळे आत्ताच आपले सन्माननीय विजू नाना पगार, देवळा तालुका संचालक हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अतिथी यांचं मी परत एकदा सर्व आपले स्थानिक व्यवस्थापन, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य या सर्वांचं मी परत एकदा आपल्या सटाणा महाविद्यालय परिवारातर्फे या ठिकाणी सहर्ष असं स्वागत करतो
आणि त्यांचं या ठिकाणी आभारी मानतो की आपण ह्या कार्यक्रमाला येऊन आमचे या विद्यार्थ्यांचं कोड कौतुक आपण या ठिकाणी करणार आहोत. परत एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आजचं व्यासपीठ. व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रतिष्ठितांचा, विद्वानांचा व प्रतिभावंतांचा परिचय आपल्या सर्वांना आता झालेला आहे. अशा या सन्माननीय अतिथींचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेव्हा पुढील सूत्र मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम सर यांच्याकडे देते. सर्वांना विनंती आहे. कमी नको पडायला. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके बागलान भूषण सन्माननीय आमदार श्री दिलीपजी बोरसे साहेब यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. ही फ्रेम आपल्या विद्यार्थ्याने दिली आहे. चैतन्य जाधव आहे का? आलेला आहे त्याने वरती आहे. चैतन्य हे राजपूत साहेब आपल्या विद्यार्थ्यांनी तयार करून दिलेली आहे ती फ्रेम. त्याला कौतुक करा तुम्ही भाषा ना. यानंतर संस्थेचे आदरणीय चिटणीस श्री दिलीप भाऊसा दळवी यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर नुकताच यांना बेस्ट लॉयर अवॉर्ड सिनियर लॉयर म्हणून जे गौरवण्यात आले महाराष्ट्र बार काउन्सिल आणि गोवा बार काउन्सिल यांच्या वतीने कालच तो दिमागदाराचा सोहळा मुंबई येथे झाला. असे आमच्या सर्वांचे लाडके ॲडव्होकेट आर के अण्णा बच्छाव यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे मार्गदर्शक देवळा तालुका संचालक आदरणीय विजू नाना पगार यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमच्या सर्वांच्या मातृतुल्य महिला संचालिका आदरणीय श्रीमती शालनताई सोनवणे यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमचे मार्गदर्शक बागलाण तालुका संचालक आदरणीय डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे यांचे सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्यानंतर आमचे महाविद्यालय विकास समितीचे आदरणीय मार्गदर्शक ॲडव्होकेट पंडित बापू बदाने यांचे सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा. यानंतर आदरणीय प्रल्हाद तात्याजी सोनवणे आमची मार्गदर्शक यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री भिका नाना सोनवणे यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर सटाणा नगर परिषदेचे सन्मान्य उपनगराध्यक्ष आमचे मित्र सुमितजी वाघ साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्यानंतर नगरसेवक आमचे मित्र मयूरजी सोनवणे यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा. त्यानंतर आमच्या मार्गदर्शिका आदरणीय श्रीमती निलिमा ताई आहेत यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय चंद्रात्रे मामा यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर बागलाण तालुका बीजेपी अध्यक्ष आदरणीय
भामरे साहेब यांचा सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्यानंतर इलाजी दंडगावा साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. सन्मान्य नगरसेवक. यानंतर दिलीपजी सोनवणे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांचाही सन्मान सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. त्यानंतर आमचे मार्गदर्शक कैलाजी येवला साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा. यानंतर आयनीचे सन्मान्य आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी वाघ साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा. यानंतर विक्रमजी पवार साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा. यानंतर आमचे ज्येष्ठ बंधू शशिकांतजी कापडणीस साहेब यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर पोलीस टाईमचे सन्मान्य डॉक्टर गवळी यांचाही सत्कार सन्मान्य प्राचार्यांनी करावा अशी त्यांना विनंती. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हावे. सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. यानंतर तुमच्यासारखाच आमचा एक विद्यार्थी जो आता या सटाणा नगर यानंतर सुनंदाताई देवरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पोरांनो. यानंतर मनीषाताई पवार, मनीषाताई पाकळे, जयश्रीताई गरुड, जयश्रीताई गरुड, तनुजाताई नांद्रे, लताताई बच्चाव, आपल्या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने परत एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सपने लेकर. हर सुबह आती है कुछ सपने लेकर, हर सुबह जाती है कुछ सपने देकर. मगर आज की सुबह है कुछ खास, मगर आज की सुबह है कुछ खास. जो आई है हम सबको साथ लेकर, जो आई है हम सबको साथ लेकर. बागलाण विधानसभेचे आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मराठा विद्या परिषद समाजाचे कर्मवीर आबासाहेब सोनवणे कला विज्ञान व विज्ञान महाविद्यालय सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे प्रसिद्ध सिने अभिनेते श्यामसुंदर राजपूत साहेब, या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आपल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप भाऊसाहेब दळवी, दुसरे संचालक प्रसाददादा सोनवणे, श्रीमती शालनाताई सोनवणे, आपल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे दुसरे संचालक मालेगावचे आर के अण्णा, देवळ्याचे विजू अण्णा पगारे, या कार्यक्रमाला खास करून उपस्थित असलेले आमच्या सटाणा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष वाघ साहेब, मयूरजी वाघ, दुसरे नगरसेवक मयूरजी सोनवणे, विलास दंडगावा, आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते भदाने बापू, प्रल्हाद तात्या सोनवणे, उपस्थित भारतीय जनता पार्टीचे शरद भामरे, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे या कार्यक्रमाला थोडा उशिरा झाला
आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा कार्यक्रम तसा 9 वाजता झाला पाहिजे होता, तो 2 तास उशिरा होत असल्याने मी जास्त काही मनोगत व्यक्त करत नाही. आपल्या विद्यार्थ्यांना कलागुणामध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत, मग ते कला असो, क्रीडा असो, व्यापार असो, शेती असो, त्या विविध विभागामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार खास करून आज आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. आपल्या सटाणा महाविद्यालयाचा इतिहास पाहिला तर आपल्या या सटाणा तालुक्यातलं महाविद्यालय सटाणा महाविद्यालय हे कोंदण आहे आणि या कोंदणाच्या निमित्ताने आजूबाजूच्या सर्व महाविद्यालयांमध्ये हा प्रसार केला जातो. मी या महाविद्यालयाला जेणेकरून आपले जे प्राचार्य आहेत मेघने सर आणि सर्व प्राचार्याच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. सर्व गुणामध्ये आपले विद्यार्थी हे अग्रगण्य असले पाहिजेत हीच या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्म तुम्हारा कल होगा और कर्म में अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा. हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर चमकता है. हीरे पर जितनी धार लगे वो उतना खूब खनकता है. मिट्टी का बर्तन पकता है तभी सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे सब सरल होगा. कुछ ज़्यादा वक्त लगेगा पर संघर्ष जरूर सफल होगा. हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मालेगाव तालुका अध्यक्ष आदरणीय आर.के. अण्णा बच्छाव यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाच्या निमित्ताने सगळ्यांचं आकर्षण असलेले सिने अभिनेता श्यामसुंदर राजपूत साहेब, आपल्या संस्थेचे चिटणीस दिलीप भावसा, संचालक प्रसाददादा सोनवणे, शालनताई सोनवणे, विजुनाना, आपल्या कॉलेजचे प्राचार्य मेघने सर, खरं म्हणजे सगळ्या व्यासपीठाची नावं घ्यायला पाहिजेत असं सन्माननीय व्यासपीठ आणि उद्याच्याला असंच सन्माननीय होणारे माझ्या समोर असलेले विद्यार्थी मित्रांनो, मी या पारितोषिक वितरणाच्या प्रसंगी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. हा असला कार्यक्रम म्हटला की या ठिकाणी असं म्हणतात की जगामध्ये ख्रिश्चन लोक नाताळ सण साजरा करतात, मुस्लिम लोक ईद साजरा करतात, हिंदू लोक दिवाळी साजरा करतात आणि महाविद्यालय विद्यार्थी म्हटले की ते स्नेह संमेलन साजरा करतात. असा हा कुठला चांगला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण राजपूत साहेब आहेत. त्यामुळे मी फार जास्त काळ त्याच्यामध्ये राहता आपल्या सगळ्यांना ज्यांनी ह्या अकॅडमिक वर्षामध्ये चांगलं काम केलंय, खूप आपल्या प्रकारे ज्यांनी अचिव्हमेंट केले त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्यांनी भाग घेतला नसेल त्यांना एकच सांगेल की तुम्ही पण पुढे भाग घ्या, असा संकल्प करा की 2026 मध्ये आपली चांगली प्रगती हो. या सगळ्या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा देतो. आणि कालच मला आवर्जून सांगायचंय की आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटर आणि रिसर्च सेंटर चालू झालं. त्या प्रसंगी माझा सत्कार करण्यात आला आणि मी एक आता 42 वर्ष प्रॅक्टिस केलेला वकील आहे. मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जे काही करायचं म्हणजे मी जेव्हा वकील म्हणून सुरुवात केली होती तेव्हा जे माझ्या कामाचे तास होते, आज तेवढेच तास माझे आहेत. तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही यामधून काही कोणी प्राध्यापक व्हा, कोणी काही व्हा, पण काही लोक वकील पण व्हा. फेब्रुवारी म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता आपल्या CET पण त्याचा येतील ऑनलाईन. त्या पण शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या प्रसारक समाज संस्थेचे चिटणीस आदरणीय दिलीप भाऊसा दळवी सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. आजच्या या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम वार्षिक बक्षीस वितरण समारंभात आलेले आपल्या
खरंच खास जे वक्ते ज्यांचं आपल्याला मनोरंजनाचा कार्यक्रम बघायचे ते श्यामसुंदरजी राजपूत सर. आत्ताच आपल्यातून गेलेले दिलीपजी बोरसे साहेब, आपले मालेगाव तालुक्याचे संचालक आर.के. अण्णा, देवळ्याचे संचालक आमचे जावई विजू नाना, त्यातल्या त्यात आमच्या महिला संचालिका भगिनी शालनताई सोनवणे, आपल्या सटाण्याच्या नगराध्यक्षा हर्षदाताई सोनवणे, उपनगराध्यक्ष सुनीत वाघ साहेब, नगरसेवक महेश वाघ, विलास दमगाव, आमचे अध्यक्ष प्रल्हाद तात्या सोनवणे, पिकानाना सोनवणे, आमचे मामा विक्रम मामा, आमचे अध्यक्ष ॲडव्होकेट पंडितराव बदाने सर, आपले दिलीपजी सोनवणे, निलमाताई आहे, प्राचार्य मेंगणे सर, त्यातल्या त्यात आपले चंद्रात्री मामा, कैलास येवला, देवेंद्र वाघ, सर्व पत्रकार शिक्षकांची कापडणीस, खास करून सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व खास करून इथं जमलेले आपले लाडके विद्यार्थी, आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आज आपलं मराठा विद्याप्रसारक समाजाचे महाराष्ट्र अग्रगण्य संस्थेचं प्रथम महाविद्यालय असलेले सटाणा महाविद्यालय या पवित्र भूमीत आज या वार्षिक पारितोषिक वितरण 2025-26 याचं अध्यक्षस्थान मला आपल्या कॉलेजने दिल्याबद्दल मी खूपच अभिमानाची बाबत समजतो. आज मराठा विद्याप्रसारक समाजाची स्थापना ही बहुजन हिताय बहुजन सुख या उदाहरण ध्येयाने झाली. त्या ध्येयाची पहिली मशाल पेटली ती सटाणा महाविद्यालयातून. पहिलं महाविद्यालय आपलं सटाणा महाविद्यालय. ग्रामीण डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारे महाविद्यालय म्हणजे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीच्या मजबूत पाया आहे. आजचा हा समारंभ केवळ पारितोषिक वितरण नसून तो परिश्रम, चिकाटी, शिस्त, सातत्य याचा उत्सव आहे. हे विद्यार्थी पुरस्कार स्वीकारत आहेत. त्यांनी सिद्ध केले की यश हे योगायोगाने मिळत नाही, ते कष्टातूनच मिळतं. विद्यार्थ्यांनो, पारितोषिक हे तुमच्या यशाचे अंतिम ध्येय नसून ते पुढील प्रवासासाठी प्रेरणास्थान आहे. आज जे पुरस्कार मिळाले नाही त्यांनी निराश होऊ नये. जे अपयश असतं ते यशाची ही खरं पुढचं पाऊल असतं. या यशामागे प्राचार्य, प्राध्यापक, पालक, संस्थेचे मार्गदर्शक यांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असलेले शिक्षक वृद्धांनो मी मनपूर्वक तुमचं खास अभिनंदन करतो. सटाणा महाविद्यालयाचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात जे योगदान दिले आहे ते निश्चितच अभिमानास्पद आहे. भविष्यातील महाविद्यालयाचे मूल्यधिष्ठित गुणवत्ता शिक्षणाचे केंद्र म्हणून आपली परंपरा कायम राखावी असं मला वाटतं. माझ्या भाषणाचा शेवट करताना आज पारितोषिक मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.